बैठकीची चर्चा खूप आहे. ही बैठक PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली जेव्हा ते मुख्यमंत्री होते. ती बैठक झाल्यानंतर मुंबईत आले. त्या बैठकीनंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं. आणि त्यांना थांबवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना संजय राऊतांनी बोलवलं. त्यात तुम्ही होतात आणि उद्धव ठाकरेंना थांबवायचं असं आपण प्रयत्न केलात. ही बैठक झाली होती का आणि खरं त्याच्या मागची कहाणी काय आहे? नाही बघा, एकतर प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक झाली होती दिल्लीमध्ये, हे तर सर्वांना माहीत, सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या बैठकीमध्ये एक बैठक झाली, त्यानंतर दुसरी बैठक जी झाली पर्सनल बैठक, त्याच्यामध्ये नक्की चर्चा झाली आणि ठरलं होतं. म्हणजे आम्ही पण म्हणत होतो की युती आपण पुन्हा गठबंधन सरकार BJP शिवसेनेचं करूया. आणि तसं त्या ठिकाणी देखील म्हणजे तुम्ही एकदा BJPला फसवलं, महायुतीला फसवलं, या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला आणि काँग्रेसबरोबर सरकार बनवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला पण फसवण्याचा तुमचा प्रयत्न होता. आणि मग त्यासाठी जी बैठक झाली, त्या बैठकीचा तपशील मी देणार नाही, पण बैठक नक्की झाली. आणि या विचारामुळे त्या बैठकीमध्ये चर्चा ही झाली की असा निर्णय हे जे घेऊ पाहतायत याच्यामुळे पवारसाहेब पण नाराज आहेत आणि त्याच्यामुळे यांच्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. मग कोणता निर्णय घेतला आणि बैठक बोलावली कोणी? नाही, आमचं तर मत होतं युतीबरोबर जावं. युतीबरोबर जावं म्हणजे एकदा तुम्ही एकाला फसवलं, दुसऱ्यांदा दुसऱ्याला फसवायचा पण निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही दोनदा हे काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर तुमचा मोह काही सुटत नव्हता खुर्चीचा. मग 12 लोकांना इकडे डिस्क्वालिफाय केलं. त्यानंतर आणखी जो प्रयत्न होता काही लोकांना केसेस काढून जेलमध्ये टाकण्याचा, 20, 25, 30 BJPचे आमदार फोडण्याचा, हे कसलं कशाचं होतं काय? म्हणजे तुम्ही सांगता फोडाफोडीचं राजकारण केलं. तुमचं तर काम चालूच होतं फोडाफोडीचं. काल परवा राज ठाकरे साहेब म्हणाले तुम्ही तर आमचे पहिले नगरसेवक फोडण्याचं काम तुम्ही केलं. मग तुम्हाला काय अधिकार आहे फोडाफोडीच्यावर बोलायचं? तुमचं 5 वर्षाची खुर्ची मजबूत राहावी याचं सगळं प्लॅनिंग तुम्ही करत होता. शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. बाळासाहेबांना जे आवडलं नाही ते तुम्ही केलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. मग आम्ही काय केलं? हे असंच राहिलं आणि या गोष्टी माझ्यासमोर घडत होत्या. आणि माझा एकच उद्देश होता, आपण पुन्हा शिवसेना भाजपचं सरकार स्थापन करू, जे लोकांच्या मनातलं आहे. आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये असताना सरकार सोडण्याचं काम केलं, सरकारला ठोकर मारण्याचं काम केलं, सत्तेला ठोकर मारण्याचं काम केलं. आम्हाला काय माहित होतं पुढे काय होणार, पण आम्ही ते हिंमत